हाय, मी सायली. तुम्ही रोजची ऑर्डर मला काय-काय आली, मी ती कशी बनवली, काय पॅकेजिंग वगैरेचे व्हिडिओ तर रोज बघताच. आता मी ठरवलंय कारण ऑर्डर जास्त प्रमाणात वाढलेत. स्टॉकसुद्धा आता आउट ऑफ स्टॉक व्हायला लागलाय. मग मी मागवत आहे. पण तुम्हाला ते सगळं बघून आता मे बी तुम्ही बोर झाला असाल, तर मी ठरवलं की पोस्ट टाकायच्या ज्या ऑर्डर आल्यात, की कोणते-कोणते कॉम्बोज कस्टमाइज करून दिले, कोणते-कोणते नवीन-नवीन प्रॉडक्ट्स मी लॉन्च करते. पण ह्याशिवाय मी त्यामध्ये काय केलंय, कसं केलंय, मला काय-काय प्रॉब्लेम्स आले हे सगळं शेअर करायचं असं ठरवते. तर त्याचाच हा एक भाग आहे. प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे, मी नवीन-नवीन शिकते. आय होप याचं कुठेतरी एज्युकेशन असेल किंवा जर नसेल तर का नाही असायला हवं असं मला वाटतं. कारण हे गिफ्टिंगचं किंवा कस्टमायझेशनचं, प्रिंटिंगचं एवढं मोठं फील्ड आहे. पण ह्याचं प्रॉपर डिग्री किंवा प्रॉपर असं काही नाहीये. त्याच्यामुळे मला खूप स्क्रॅचपासून शिकायला लागतंय. लोकल मार्केटमधले जे लोकं असतात ना, त्यांना खरंच खूप मोठ्या प्रमाणात नॉलेज असतं. म्हणजे आता साधं मी एखादी गोष्ट प्रिंटिंगला गेली ना द्यायला, तर मग मला तिथं गेल्यावरती तिथं जो काम करणारा अगदी माणूस असतो, तो मला सांगतो, की ह्या कागदामध्ये एवढा फरक असतो, तो फरक असतो आणि तुम्हाला हे सिलेक्ट करायला पाहिजे, तुम्हाला हे आउटपुट पाहिजे, तर तुम्हाला असं करायला पाहिजे. पण ह्याचं कुठं लिखिवत नाहीये किंवा कुठं नॉलेज नाहीये आणि मला असं वाटतं, की ते असायला हवं. कारण ज्याला कोणाला करायचं क्रिएटिव्ह वेनी करायचं तर त्याला ते एक पाथ मिळेल, की अशा-अशा पद्धतीने करावं. तर अशी माझी इच्छा आहे, की असं काहीतरी असावं.